तीक्ष्णगत संस्था आणि सम्यक संबोधी संस्थेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ते महामानव जयंती उत्सव 2026 चे आयोजन करण्यात आले होते। 11 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान आयोजित या महाउत्सवात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। त्यामध्ये लहान मुलांसाठी रंगभरण स्पर्धा, वर्ग 8 ते 10 मधील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, लहान मुलांपासून ते तरुणाईंपर्यंत वयोगटातील सर्व मुलांमुलींकरता नृत्य स्पर्धा, महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। यासोबतच प्रसिद्ध संमोहक, तज्ञ व प्रेरक वक्ते नवनाथ गायकवाड यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच समतेचा काव्यजागर, विदर्भातील नामांकित कवींची काव्य मैफिल आयोजित करण्यात आली होती। या महोत्सवाला स्पर्धकांसह प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी सम्यक संबोधी विहार येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं। सकाळी बुद्धवंदना करण्यात आली। त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मान्यवरांनी अभिवादन केले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे, सचिव विष्णुदास मोंडोकार, संस्थेचे सल्लागार ॲडव्होकेट संजय सिंगर, प्रदीप अवचार, जिल्हा समन्वयक सचिन पाटील, सम्यक संबोधीचे उपाध्यक्ष अजय आठवले, सचिव राहुल ओएंबे, सहसचिव योगेश इंगळे, कोषाध्यक्ष अमोल वानखडे, अशोक इंगळे, वासुदेव लबडे यांच्यासह पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी डॉक्टर सपना लांडे यांनी प्रबोधन केले। महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महिलाविषयीचा दृष्टिकोन या संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले। छान वाटतं सांगायला की माझ्या घरी त्या मावशी काम करतात। तर एकदा त्या मावशी म्हणाल्या की माझ्या घरी मी वहिनी घरी गाणे लावले होते, तर माझा नातू म्हणतो, आजी ते गाणं नको लावू, बाबासाहेबांचं गाणं लावू, बाबासाहेबांचं गाणं लावू। म्हणजे इथे मला त्या ओळी म्हणाव्याशा वाटतात की भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, आहे उपास पोटी, पोटीत भीम आहे, गाऊन घाम येते ज्वारी जरी मिळाली, त्या माय माऊलीच्या पोटीत भीम आहे। यासोबतच संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त करीत देशात सध्या महिलांची किती भयावह स्थिती आहे या संदर्भात मार्गदर्शन केले। ते संविधान हयात असताना संविधानाला घात करणारे जे लोक आपले कृत्य करत आहेत, या बालकांना छेडत आहेत, या बालकांवर अत्याचार करत आहेत, या महिलांवर अत्याचार करत आहेत, हे आपले अतिशय गंभीर आहे। अकोल्याचा जर तुम्ही विचार केला तर अकोल्यामध्ये बाल अत्याचार खूप भयानक प्रकारे वाढलेला आहे। नॉट ओन्ली अकोला, मी फक्त अकोल्यात राहतो म्हणून अकोल्याची जास्त प्रेम आहे म्हणून फक्त अकोला असं वाटलं देशामध्ये चालू। या बालकांना जे एकल पालक आहेत, जे बालकांना पोसू शकत नाही, ज्यांना निराधार आहे, ज्यांना बिलकुलच काही आई वडीलच नाही आहेत, ज्या महिला ज्यांचे पती गेलेले आहेत, जे महिला ज्यांच्यावर निरंतर अत्याचार होत आहेत, त्यांना ऐकणार कोणी आहे का? महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये महिला किती असुरक्षित आहेत यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। त्यानंतर महात्मा ते महामानव जयंती उत्सवादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला। स्पर्धेतील विजेत्यांना मोमेंटो व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप अवचार यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटी व सम्यक संबोधी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले।